एकता जिंदाबाद 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 स्टूडेंट एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। इस शासन पे अरे उस शासन पे ट्विटर लेके अरे सोशल मीडिया लेके फेसबुक लेके अरे अल्लाह बोल बोल मेरे भाई बोल मेरी बहना अरे विद्यार्थी बोल अरे इस मोठ्या गाव पे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने सर्व विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विद्यार्थी संघटनेतर्फे आज विविध मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आलं। या धरणे आंदोलनाच्या मुख्य मागण्या अशा की जी नीट पेपर फुटी ही 2026 चीच नाही, अगोदरच्याही जे नीट पेपर फुटी झालेले आहेत त्या सर्व पेपर फुटीची एक SIT ची कमिटी हे करून गठीत करून त्यांनी सर्वांनी शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन या जे दोषी आहेत त्या सर्वांवर कडक शासन करावं। या नीट पेपर फुटीच्या पायामुळाशी एकच मोठे गावकर हा नाही नसून सर्व कोचिंग क्लासेस जे या भारतातील बाहुबली आहेत, कोटा पॅटर्न असेल, आलन असेल, सर्व क्लास याची चौकशी ही CBI ने चांगल्या मार्फत करावी। नुसतेच फक्त पालकांच्या मागे न लागता या प्रकरणाची सखोल आणि चांगल्या प्रकारे चौकशी व्हावी। याच्यामध्ये भरपूर गोडबंगाल आहे खूप। याच्यामध्ये माझा तर असा आरोप आहे सत्ताधारी आणि विरोधकाची सुद्धा चांगली मोठी राजकीय मंडळीचा सुद्धा हस्तक्षेप आहे। याच्यात विरोधी असो की सत्ताधारी असो हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा। त्यामुळे सांगतो आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतो सरकारला की तुमचा असो आमचा त्याची गय न करता माझा तर किंवा या विद्यार्थी कृती समितीचा एक आरोप असा आहे किंवा मागणी म्हणा तुम्ही, जशी एका बलात्काराला शिक्षा अपेक्षित आहे आपल्या भारतीय संविधानात किंवा भारतीय मनांच्या लोकांमध्ये, तशीच या नीट पेपर फुटीत जे आयुष्य बर्बाद झालेले आहेत विद्यार्थ्यांच्या, तशी जशी बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा अपेक्षित असते तशीच यांना एकतर फाशीची शिक्षा द्यावी किंवा चौकात आणून त्यांना इन्काउंटर करावा। आणि हे जे मोदी सरकार आहे त्यांना एक आव्हान आहे, खरंच यांच्या अनधिकृत बांधकामावर तुम्ही बुलडोजर चालवणार का? एवढीच विद्यार्थी कृती समितीच्या मागणी आहे। आणि आपल्या चॅनल मार्फत एक नम्र आवाहन करतो पालकांना, तुम्हीही या आंदोलनातून एक शिक घ्या तुम्ही किंवा समज घ्या। यांच्यानंतर तुम्ही अशा या फावल्या कोचिंग क्लासेसच्या नादात न पडता आपल्या विद्यार्थ्यांना घरीच शिक्षण द्या। ओके।